नमस्कार, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आजचा विषय तुमका थंबनेलवरनं समजलोच असत. तर आमच्या इकडे आधी कवळणा होता. कवळणा म्हणजे काय, देवाका नैवेद्य दाखवलं जातं. हां, मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर मग ही आमची भाजावळ चालू होता. म्हणजे त्याशिवाय आमचे 1-2 असे गावातले वाडे आहेत. तिकडे देवाका नैवेद्य झालो की मग इकडे भाजावळ चालू करतात. तर असा विषय हा. तर तो कवाना झालेली होती आणि माझं व्हिडिओ करण्याचा असो उद्देश असो काय नव्हतं. तर मी आधीच असे 2-3 शॉट घेऊन ठेवलेले घरी असताना आणि नंतर मग माझा बाबा बोलू लागले की आता काळजी काढून काय असतील तर घेऊन ये, कारण आता ही झाली भाजावळ चालू झाली, आता कोण लोक ठेवणार नाही, बिंदास काढून घेऊन जाणार. म्हणजे अगोदर कसे घाबरत किंवा कोणतरी बघी त्याच्यासाठी, आता कोण हे करीत नाही. भाजावळ चालू झाली किंवा बिंदास काढून घेऊन जातात किंवा खाली पडलेले असतील ते उचलतात. तर असं विषय आहे. ते बाबा बोलले जाऊन घेऊन ये. तर मी तिकडे गेले तर तिकडे जोरदार ही चालू होती, भाजावळ चालू होती. मग माका काय रावला नाही, म्हटलं 1-2 शॉट काही भेटतील आणि म्हटलं घरी असताना 2-3 व्हिडिओ म्हटलं रील्स टाकूसाठी किंवा शॉर्ट टाकूसाठी केलेले होते. म्हटलं ते टाकून म्हटलं तुमका दाखवूया आमच्या इकडे भाजावळ कशी होतात ती. तर ती व्हिडिओ केलं आहे मी. तुमका बघा आवडता काय, आणि आवडली तर लाईक करा, नेहमीसारखं आपला सबस्क्राईब करा. चला पुढे जाऊया, आता बघूया. हे बघा इकडे आमच्या इकडे आता वात्र म्हणजे भाजावळीका सुरुवात झाली आहे. धूरच धूर. आता हे सगळं धूर आणि बारीक जी राख उडावता ना ती सगळी पूर्ण घरात येतात. इकडनं असं जाताना दिसणार आमच्या खाडी चोवी. हे बघा सगळीकडे करंदाच करंदा किती आहेत बघा. हे बघा इकडे पण आता हे दिसतात की त्या लाकडा यावर्षी तोडूक नाही, म्हणजे हां यावर्षी किती आहेत ती बघा. नाही तर ही लाकडांसोबत जातात. हे बघा इकडे पुढे पण इकडे येऊन समजला होता की अर्ध्यांची भाजावळ झाली पण होती आणि ज्यांचे रवले होते ते आता भाजावळ म्हणजे त्याची तयारी चालू होती बरं. तर अशा प्रकारे भारे म्हणजे झाडाचे फांदे की जो काय पात्र वित्र असतात तो हातरवला जातात आणि त्याच्यानंतर मग ही अशी माती टाकली जाते जेणेकरून आग एकदम अशी पेटून जातात. आणि सगळा झाला, माती वगैरे टाकून झाली की मग अशी आग लावली जाते. काय ठेवला होता ती आग घालूची ठेवला ना भाऊची वाट्या पहिल्या ते गावी या करतात वाटतं. आता बघतो घरी घरी या करतात वाटतं. आता ते होतो सुभाष भाऊ भाऊने तर सगळीकडे धूरच धूर आणि राका, वाऱ्यान सगळी राका उडवत होती सगळीकडे. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. कोण गवताचे भारे घेऊन जात होते, कोण पाणी भरत होता. तर सगळे व्यस्त असताना आमचे पप्पा फणसाची भाजी करण्यात व्यस्त होते दुपारची. तर आमच्या इकडे आता फणस झालेले आहेत. अजून आमचं झालेलं नाही, ही कोणीतरी शेजारच्याने इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हिरो झाली माझा व. तर हे बघा ही भाजावळीची तयारी चालू आहे या साईड का. आता मी तर तुमका दाखवते म्हणजे काय प्रोसेस असतात ती भाजावळीची. इकडे दळ्यात नाही हे केलेले आहेत, असे भारे अतरलेले आहेत आणि त्याच्यानंतर अजून काय काय पुढे होणार दाखवते थांबा. हे बघा हे असे भारे असतात,
हे भारे मग असे हे करतात काय पसरवतात दळ्यात ना, हे बघा इकडे. आणि ह्याच्यावर मग हे गवत हे वरंडी नेतात ना गवताचे, ते असे ह्याच्यावर टाकणार. आणि ह्याच्यावर मग परत अशी पातेरी वगैरे असली ती बघा तिकडे पुढे पातेऱ्याचं ढीग दिसता तो टाकणार. आणि त्याच्यावर मग हे बघा ही अशी माती खणून खणलेली आहे ना ती टाकणार. आता माती किती टाकतात तर मग एकदम सगळा जळून भुर होऊन जाता नाही, म्हणजे लगेच पटकन जळता नाही त्याच्यासाठी. आणि मग माती टाकल्यावर कसा हळूहळू सावकाश जळतं, त्यामुळं जमीन पण चांगली भाजली जातं. तर अशी सगळी प्रोसेस असते त्याची भाजावळीची. त्याच्यानंतर मग अशी संध्याकाळची इकडे गावी दुपारची वगैरे हे करतात, आग लावतात. आणि सड्यावर असला तर मग सकाळची शांततेच्या वेळी किंवा संध्याकाळची एकदम 6:30-7 नंतर, कारण तेव्हा वारं बिरो कमी असतं, आग पसरूची शक्यता कमी असतं. तर ह्या त्याच्यामागचा लॉजिक आहे. आणि ही सगळी आता प्रोसेस चाललेली आहे. आता मला वाटतं ही जेवका गेली आहे, तिकडे वर आग लावलेली आहे, ते बघा धूर येतं तिकडे, ह्या साईडका पण इकडे लावलेली आहे. आणि ही इकडे मिरगाची तयारी, म्हणजे पावसात आपल्या का लाकडं फाटू लागतं. हे बघा अजून इकडपासून होते इकडपर्यंत लाकडं लोकांनी नेलं आणि आपापली लाकडं ह्या साईडपासून. सकाळी झाली होती, म्हणजे दुपारी बघितलं असतं मी, फणसाची भाजी झालेली होती. आणि आता संध्याकाळच्या का ही काजूची भाजी आहे. तर मी त्यांना म्हटलं होता आधी कापू नको, मी झोपून उठल्याशिवाय. माका सांगू लागले तू 5 वाजता सर झोपून राहशील तर सर मी काय कापूची ठेवू की काय, माका पुढची कामं नाहीत. तर अशा प्रकारे हे काजू जास्त नव्हते, 30-35 काजू होते, दोघांसाठी भरपूर झाले. 30-35 काजू म्हणजे त्याचे डबल करा, 35 दुणे 70. तर त्याच्यात एक बटाटो घालून आता रात्रीचा वगात काढूचा. सुकाच करूया संध्याकाळी, सुका खाऊचा माका. मी दुपारीच म्हणणार होते तुमका, पण म्हटलं दुपारी का आता संध्याकाळी पण काय नाही ना, आता उद्या दुपारी कच म्हणणार होते. हे बघा असे आता हे गरम पाण्यात टाकणार आणि त्याच्यानंतर मग त्यांचं डिंक वगैरे साला वगैरे काढून भाजी करणार. मम्मीने सगळी बिर्याची सगळी तयारी करून ठेवून गेलेली होती. तर अशी आजची व्हिडिओ होती, तुम्ही बघितलं. ॲक्च्युली डीपमध्ये करू भेटली नाही, कारण विषय काय असता माहिती आहे, आमची शेती नाही, त्याच्यामुळं मग आमची शेती असती तर डीपमध्ये दाखवता येईल असती. तर कसं असता, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर त्या लोकांचं जरी प्रोत्साहन इलो ना, की बाबा हा चल मी पण सांगते काहीतरी, असं करतात, ही गोष्ट अशी करतात, तर असा असला ना तर मग व्हिडिओ करीनसारखे वाटतं. पण हे काय असतं, आमच्या इकडे आता लग्न समारंभ होता, पूजा वगैरे जे काही इतर कार्यक्रम होतात किंवा इतर गोष्टी काही ना काही होत असतात आमच्या इकडे, तर तिकडे असं कॅमेरा घेऊन गेल्यावर लोक जरा लाजतात किंवा माका घेऊ नको, जाऊ दे नको, असं काय ना काय असतं चालू. तर मग आपल्याला पण थोडा जरा ते हे वाटतं, कसं तरी वाटतं, जाऊ दे त्याच्यामुळं अशी डीपमध्ये व्हिडिओ करू भेटत नाही. जेव्हा माझा लग्न व्हायचं, शेती करणारी कोण बायको भेटतात, तेव्हा मी नक्की सगळी कामं डीपमध्ये तुमका दाखवीन. आणि कसं असतं, कॅमेरा धरून कोण नसता. पप्पा आम्ही शॉर्ट बनवतो ते पण कसे असतात, पप्पांका म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटं लागतात कॅमेरा सेट करू का, असे हो तुम्ही हलवू नको, मी सांगते त्या जागेवर ठेवा, असं काय ना काय असतं. तर असं विषय असता व्हिडिओ बनवण्याचा. जेव्हा हे असता ग्रुप असता किंवा आणखी 1-2 जण सोबतीक असतात, तेव्हा एक व्हिडिओ चांगली बनवले जातात. किंवा जरी कॅमेरा धरणारा जरी कोण असलो तरी डिटेल्समध्ये सांगता येतं. सगळ्याच एकट्या माणसाला असं पॉसिबल होत नाही. तर बघूया, मी प्रयत्न करीन जेवढा चांगला होईल माझ्याकडनं तेवढा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.